नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण कार्ले लेणीची माहिती पाहणार आहोत. कार्ले लेणी हा 16 बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यग्रह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी वलुरक नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. 6 किलोमीटर अंतरावर लोणावळा नजीक आहेत. येथील चैत्यग्रहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहनकालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इसवी सन 1 शतक ते इसवी सन 5 शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. कार्ला गुफामध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहे. आता या लेण्यांची रचना पाहूया. हा लेणी 16 लेण्यांचा हा गट आहे व त्यात एक चैत्यग्रह आणि इतर विहारे आहेत. चैत्यग्रहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंह स्तंभ कोरलेला आहे. भारतात सम्राट अशोकांनी असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथाच्या धर्तीवर हा इथला सिंह स्तंभ कोरला आहे. हा स्तंभ 45 फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार आणि अंग 16 कोनामध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलत हर्मिकेचा चौथारा आहे. या संचावर 4 सिंहांची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा कर्वती महारठी अग्निमित्रनक याच्या दातृत्वाच्या भाषेतील लेख दिसतो. चैत्यग्रहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यग्रहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबामध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यग्रहाचे कान्हेरीच्या चैत्यग्रहाशी साम्य असल्याचे दिसते, कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यग्रहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोड्या, हत्तीचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्य कमानी आदी गोष्टी दिसून येतात. मिथुन शिल्पातील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतो. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषांनी धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातलेले आहे. स्त्रियांच्या हातात बांगड्या आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोडे, कमरेवरच्या मेखला, गळ्यातील मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. इथे असलेल्या या मिथुन जोड्या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या किंवा या लेण्यास दान देणाऱ्यांच्या असाव्यात असा एक तर्क आहे. यातील एक जोडी अग्निमित्र आणि वीरावती यांची आहे. सोबत एकलवीरा या दासीचे शिल्प आहे. सज्जाच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रसादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला 3 हत्तींची शिल्प कोरलेली आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तीवर पुढे गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. आता या लेण्यांमधील लेख पाहूया. कार्ल्यांच्या या लेण्यामध्ये ब्राह्मी लिपीतले 35 लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दान धर्म विषयक आहेत. या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रूढी परंपरा, व्यापार व्यवसाय असे अनेक विषय समजू शकतात. चैत्यग्रहाच्या वरांड्याच्या भिंतीवरील एका लेखात मामालाहारे हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाज व्यवस्थेत एखाद्या ठराविक गावांच्या प्रदेशास प्रशासकीय भागास आहार असे म्हणतात. तर मामल म्हणजे आजचे मावळ. मावळ तालुक्याचा हा सर्वात प्राचीन उल्लेख असावा. या लेखांमधून वडकी, गंधक अशा काही व्यवसायांचीही ओळख होते.